षटकांची खेळवायची आहे.
हॅलो. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत करूया. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत नमो चषक 2025च्या आजच्या दुसऱ्या दिवसाला करूया सुरुवात. पंचांचा निर्णय येतो. इथून मॅच चालू होती. टॉस जिंकलाय धोत्रे टीमनं. फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय दामट टीमला. आपले सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा दामट टीम. 4 षटकांचे मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेस कोड या स्पर्धेसाठी कंपल्सरी असणार आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण पाहताय नमो चषक 2025 हे भव्य आणि दिव्य असं आयोजन. आणि त्या आयोजनामध्ये खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. धोत्रेकरांचं आयोजन तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय या ठिकाणी हे दोन बलाढ्य टीम याच परिसरामधील खऱ्या अर्थानं बराचसा खेळ एकमेकांना माहिती देखील आहे. बरेचसे सामने एकमेकांच्या विपक्षामध्ये विरोधामध्ये कित्येकदा खेळलेत देखील, परंतु आज देखील या नमो चषकामध्ये पुनश्च एकदा एकमेकांच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला फलंदाज पाठवा दामट टीम. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 7 आणि त्याच्या साथीनं बबलू ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दामट टीम कडनं. चला पहिला गोलंदाज आपण पाहताय धोत्रे टीम कडनं. P1 चं पहिलं षटक घेऊन राजेंद्र सरांचा इशारा आलाय. मॅच ऑन. पहिलं षटक आकाश. P1 चं पहिलं षटक आहे. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना धोत्रे टीम कडनं आकाश पाहायला मिळेल.
चला आयोजकांकडून एक सूचना येते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12th मेन जे असेल ड्रेस कोड असेल तरी चालेल. शूज वगैरे काय कंपल्सरी नाहीये. 12व्यासाठी फक्त. बाकी जे तुमचे 11 खेळणार आहेत आतमध्ये ते कंपल्सरी हवेत. हा एखादा प्लेयर जर का इंजर्ड झाला 12वा आतमध्ये जाणार असेल तर मग बाकी त्याला शूज वगैरे घालूनच आतमध्ये जावं लागेल. चला सर मॅच सुरू करा. चला मॅचला होईल इथून सुरुवात. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नमो चषक 2025 मध्ये पहिलं षटक आकाश गोलंदाजी माकवती समोर आपण पाहतोय बबलू. 9 सेकंड वरती आपल्याला पाहायला मिळेल 7. ही सलामीची जोड साकली. दामत विपक्ष आपण पाहतोय धोत्रे. याच गावातील हा संघ. हलक्या हातानं स्वाप्टांना फटका खेचायचा होता. फटका फसला हवेमध्ये पाठीमागे जात असताना. झेल कॅरी करणं थोडंसं कठीण होतं. शेवटपर्यंत नजर चेंडूवरती होती परंतु हातामध्ये गॅदर करू शकले नाहीये. झेल झालाय ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बबलूला इथे मिळालाय जीवदान. झेल ड्रॉप झाली. एक धाव इथून कंप्लीट झाली. अकाउंट तर टीमचं ओपन झालंय. स्वतः वैयक्तिक बबलूचं देखील आपण पाहताय. एक धाव आली आहे धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल 7. हवेचा इथे ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. हवेच्या विरोधामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु तो फसला देखील होता. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता आकाश या गोलंदाजानं. ऑन साइडला हा फटका फसलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोठी विकेट. 7ला इथून परतावा लागेल. पहिली विकेट आली आहे दामट टीमची. फलंदाजीतून बाद होतोय 7. पहिली विकेट पहिला हादरा दामट टीमला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 7च्या स्वरूपामध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती जीवदान देखील मिळालं होतं. धोत्रे टीम आपल्याकडे 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आहेत. 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त झाली नाही तर 4थ्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. याच्याकडे आपलं देखील लक्ष असू द्या. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं इथून कंप्लीट करायचे आहेत. स्पर्धेचा नियम कडक आहे. दांडी गुल फलंदाज बाद. आल्या पावली माघारी. बॅक टू बॅक विकेट. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धोत्रे टीम कडनं P1चं पहिलं षटक घेऊन आलाय आकाश. त्याने मिळवला 2 विकेट. ऑन हॅट्रिक गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळते. हवा आहे. हवेचा अगदी फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दामट टीम कडनं चालू होता परंतु त्या प्रयत्नामध्ये सपशेल अपयश आलंय. अभित देखील इथून बाद झालाय. 7 बाद झाला. त्याच्या साथीनं लगेच पाठोपाठ अभित देखील बाद झालाय. बबलूला देखील एक जीवदान मिळालं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला गोलंदाज आकाश इथून पाहायला मिळतोय. धोत्रे टीम कडनं जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक अँगल पकडून खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी तो साकारतोय. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. अगदी जर पाहायला गेलं तर प्रत्येक टप्पा जर पाहताय ना तर वेगळ्या लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळा टप्पा. एक वेगळं षडयंत्र रचून मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चालू आहे. इथे अगदी आपण पाहतोय आउटसाइड लेग स्टंप होता. अपील केली होती पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे.
लेग स्टंप मिस करत होतं ते पंचांनी ओळखलं. त्यानंतर मात्र लेग बायच्या साह्यानं ही धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलकावरती आपण इथून जर पाहायला गेलो तर 2 धावा हे आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक आकाश अप्रतिम आतापर्यंत राहिलंय. जबरदस्त गोलंदाजी, खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल जे षटक आपण बोलतो ना ते इकॉनॉमिकल षटक आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. P1च्या पहिल्या षटकामध्ये आकाशचं चांगली गोलंदाजी, आकाशची चांगला गोलंदाज आहे. ऑलराऊंडर आपण पाहतोय धोत्रे टीम कडनं सातत्यानं चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. आज देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळी समोर टाकला होता, फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. बबलूचा झेल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्याने इथे चुकी केली आहे. झेल ड्रॉप, सोपा झेल होता अगदी. आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये झेललाय. त्या ठिकाणी आपण पाहताय कॅरी करण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटला आणि इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. जीवदान अगदी आपण पाहतोय बबलूला दुसऱ्यांदा या षटकामध्ये जीवदान मिळालं. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये त्या जीवदानाचा फायदा उचलेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळी चांगला फटका गॅप मध्ये केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर इथून आपण पाहता तर प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दामट टीम 2 बाद 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 आणि त्याच्या साथीनं बबलू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 14 आणि 7 बबलू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता इथून संपूर्ण जबाबदारी या 2 फलंदाजांची इथून आपल्याला पाहायला मिळेल. 14 वरती आता संपूर्ण जबाबदारी या टीमची आपल्याला इथून पाहायला मिळेल. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर या टीम कडनं प्रतिनिधित्व करत असताना बऱ्याचदा आपल्या टीमला पुढे नेण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय. तोच मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रोशन धोत्रे टीम कडून, जर्सी नंबर 18. इथे फुलटॉस होता, ऑन साइडला मारायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. एस्टॅनवरती चेंडू आदळलाय. फुलटॉस वरती फुलटोल वसूल करायचा होता परंतु पुढे निघून गेले आणि इथे मात्र एस्टॅनचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज बाद. तिसरा हादरा मिळतो दामट टीमला. 7 या धावसंख्येवरती फलंदाज बाद होईल बबलू. या ठिकाणी आमचे सन्माननीय भरतजी रसाल, त्यानंतर सन्माननीय तानाजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सकलेन नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतोय सकलेनच्या विरोधामध्ये. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला धोत्रे टीम कडनं पाहायला मिळते. जर इथून आपण विचार करायला गेलो तर दामट टीमची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. अगदी 11 नंबर पर्यंत त्यांचे बॅटिंग लाईनअप आहे परंतु त्यांच्या विरोधामध्ये धोत्रे टीमची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ऑन साइडला हा फटका अलॉंग दी कार्पेट व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल. थोडंसं फंबल झालंय परंतु एकच धाव हवी आहे सौदला. कारण की आता सौदला इथून जबाबदारीने खेळ करायचंय. त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं देखील गरजेचं राहील. आता इथून सौदच्या बॅट मधून जर धावा आल्या तर या धावसंख्येचा आलेख आपल्याला उंचवताना देखील पाहायला मिळेल. कारण की त्या दर्जाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव फलकावरती आपण पाहताय 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना फुलटॉस बॉल यष्टीरक्षकाला बीट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू अगदी सीमारेषेच्या लगत, सीमारेषा पार. नो बॉल. त्याच्यावरती 22चा चौकार. एकंदरीत धावा या चेंडूवरती असतील 5. धावा येत नव्हत्या परंतु गोलंदाजानं आता चुकी केली. एक अवांतर चेंडू फेकला. नो. त्याच्यावरती 22चा चौकार. प्रयत्न जरूर झाले होते फ्लाइंग स्लिपचे
परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे मिळाल्या 4 धावा. 5 धाब्याने आपण जर इथून पाहायला गेले तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 13. 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रोशन याचं एक चेंडू त्यानं खराब डिलिव्हर केलाय. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सौच्या बाट मधून आलाय हा पहिला षटकार. थँक्यू. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती. सन्माननीय भरतजी रसाल आणि तानाजी रसाल साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नमो चषक 2025 मध्ये फार चांगली स्पर्धा आपल्याला धोत्रे ब्रदर्स 11 धोत्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संपूर्ण या धोत्रे गाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार चांगलं आयोजन, तेवढीच नियोजनबद्ध स्पर्धा. या स्पर्धेचे नियम अगदी कडक आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता प्रति षटक अगदी जर पाहायला गेलं ना तर 10च्या सरासरीने या 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, विकेट जात होत्या, परंतु ज्यावेळी अगदी मैदानामध्ये आपण पाहताय सौद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्यानं एका एंडने धावा बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवलं आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहताय 3 बाद 20 धावा धावफलकावरती. आमचे सन्माननीय विलासजी रसाल आणि कालुरामजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. फटका फसलाय आणि इथे फलंदाज देखील बाद झाला. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू सर. थोडी मॅच थांबवा जरा.
तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आपण पाहताय. वैभव न मात्र ती विकेट मिळवली आहे. मोठी विकेट आली आहे. सौदची विकेट. खऱ्या अर्थानं सौद चांगली बॅटिंग करत होता, त्याला इथून बाद केला. फटका चांगला यावेळी. स्क्वेअर कट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. मुझक्कीर मुझक्कीर अगदी आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं दामट टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. अगदी 11च्या 11 फलंदाज या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुझक्कीर आले, त्यांच्या बॅट मधून चौकार आला. धावा धावफलकावरती आपण पाहताय 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती वैभवचं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय टीमचं पार्ट टाइम स्विमर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्यांच्या विरोधामध्ये देखील आला. हे बॅटल खऱ्या अर्थानं फार चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. समोर टाकला होता, समोरच्या दिशेनं लॉप केलाय चेंडूला. ओव्हर द बॉलर हेड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मुझक्कीर यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आला. षटकारानं धावा धावफलकावरती 30 आपल्याला इथून पाहायला मिळतात. स्विमर आला. स्विमर वरती खऱ्या अर्थानं मोठे फटके यायला सुरुवात देखील झाली आहे आणि इथे मात्र पुनश्च एकदा आपण पाहताय चुकी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पंच सांगतायत फलंदाज इथून बाद झालाय. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती तो मोहर रोखता आला नाहीये आणि इथून भूषण पाटील सर आणि दैफळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तानाजी रसाल, भरतजी रसाल साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील सर. त्यानंतर विलासजी रसाल, प्रभाकर रसाल, सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. नमो चषक 2025 मध्ये ही स्पर्धा आपली आहे. आपल्या मानाची, आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची ही स्पर्धा नमो चषक 2025. दामोते गावतील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वांना विनंती आहे. 30 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. ओव्हर द बॉलर हेड. सीमारेषेच्या पलीकडे अफजलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे, थँक्यू. षटकारानं धावा धावफलकावरती 36. अफजल 7व्या क्रमांकावरती आलाय. त्याच्या बॅट मधून षटकार. वैभव वरती आक्रमण केलाय. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत अफजलच्या बॅट मधून. थँक्यू, थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 42.
अगदी आपण पाहताय 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अफजल आणि त्याच्या बाट मधून आपल्याला हे षटकार पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती तेजस शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आलाय 43 धावा धावफलकावरती. तेजस शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू अवंतर आला. आडवा बाट मधून खेचून मारलाय. चेंडू चाललाय काउकॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. सकलेनच्या बाट मधून आला हा षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. 49 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं अगदी पहिल्या षटकामध्ये विकेट आल्या होत्या. दुसरं षटक देखील आपण पाहतोय अप्रतिम हाताळलं गेलं होतं. त्यानंतर असं वाटलं देखील नव्हतं की एवढी मोठी धावसंख्या इथून उभारेल दामट टीम. परंतु बॅटिंग लाईनअप मोठी आहे. प्रत्येक फलंदाजाने इथं कॉन्ट्रीब्युशन करत असताना आपल्या टीमसाठी इथून धावा जमवण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये यश देखील आलं. इथून सकलेनची विकेट आली. सकलेन इथून बाद झाला. एक षटकार मारला. त्यानं त्याचं काम पार पाडलं. तो मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते 6वं. धावा धावफलकावरती 49. आता जो झेल पकडला त्यासाठी प्रभाकरजी रसाल यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा देखील फटका चांगला आहे. हा आणखीन एक बी शेप मध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे थँक्यू. धाबा धावफलकावरती 56 पाहायला मिळतात. अफजलच्या बाट मधून आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू त्याने आतापर्यंत खेळ केला. एक चेंडू त्याने निर्धाव खेळून काढलाय परंतु 3 चेंडूवरती षटकार आले. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. धावा बनवायचे, टार्गेट इथून सेट करायचे, त्याच मार्गाने आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साइडला फुल टॉस होता. त्याच्यावरती फुल टोल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे अफजलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक जबरदस्त फटका. षटकार षटकार आला. षटकारानं धावा धावफलकावरती आपण पाहताय धावफलकावरती 62 धावा धावफलकावरती. 63 धावसंख्येचं लक्ष असेल ते धोत्रे टीमच्या अगेन्स्ट. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 62 धावा धावफलकावरती 63 धावसंख्येचं एक मोठं टोटल या ठिकाणी उभारण्यात आलाय दामट टीम कडून धोत्रे टीमच्या अगेन्स्ट. आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये या 63 धावसंख्येकडे कशा प्रकारे बघितलं जाईल
या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच चिंचोली टीमचे कर्णधार, त्यानंतर थँक्यू चिंचोली टीमचे कर्णधार आणि जय गावदेव क्रिकेट संघ ममदापूर या टीमचे कर्णधार, दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. सन्माननीय दहीपळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आमचे सन्माननीय काशीनाथजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण दहीवळे सरांचा या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय भूषण पाटील सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 62 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या दामट टीमच्या माध्यमातून. 63 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट, खऱ्या अर्थानं 24 चेंडूंमध्ये 63 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट आता इथून सेट केलं गेलं धोत्रे टीमच्या अगेन्स्ट. खऱ्या अर्थानं टॉस जिंकला होता धोत्रे टीमनं, फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय होता. पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी गोलंदाजी खऱ्या अर्थानं हवी ठरत होती फलंदाजांवरती, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अफजल दाखल झाला आणि त्याच्या बॅट मधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 62 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अगदीच आधीच देखील उल्लेख केला होता, दामट टीमची बॅटिंग लाईन मोठी आहे. चला चिंचोली टीमचे कर्णधार आणि ममदापूर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. प्रभाकरजी रसाल यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय गणेशजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते. चला मॅचला होईल सुरुवात. 63 चा पाठलाग धोत्रे टीम आता इथून करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू वैभवच्या बॅट मधून 63 चा पाठलाग करत असताना हा पहिला षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, इरादे स्पष्ट झाले. 63 चा पाठलाग करत असताना षटकार हॅट्रिक साठी काशीनाथजी रसाल यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दरम्यान हा चेंडू निर्धाव आला. मुझक्कीर एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि इथून डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये हवेचा ओघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या हवेच्या साथीनं व्हाईट बॉल खऱ्या अर्थानं फलंदाजांना देखील मदत आपल्याला या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळतीये. अगदी हवेच्या दिशेने जर फटका लॉब केला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चेंडू चाललाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव मिळणार नाहीये. इथून आपण पाहताय डॉट बॉल आलाय.
तीन चेंडूंचा इथून अद्याप खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये धावा धावफलकावरती 7 पाठलाग करायचे 63चा. आता पाठलागाला सुरुवात देखील झाली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय वैभवच्या बॅटमधून. सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वैभव आणि त्याच्या साथीनं गणेश ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते धोत्रे टीम कडनं. फार चांगली मॅच, अगदी आजच्या दिवसातील पहिली मॅच, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. धोत्रे त्यांच्या विपक्षामध्ये दामत, दोन्ही बलाढ्य टीम आहे त्या परिसरामधील आणि आज मात्र पुनश्च एकदा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. आणखीन एक स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये, जाईल चेंडू सीमा पार, येतोय षटकार, मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आला, षटकारानं धावा धावफलकावरती आपण पाहत आहे जाऊन पोहोचल्यात 13 धावा धावफलकावरती. चला चिंचोली टीमचे कर्णधार आणि ममदापूर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चिंचोली आणि ममदापूर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. हा मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅरी झाली झेल, वैभवची मोठी विकेट. आता मात्र अगदी आपण पाहायला गेलं ना तर हवा अगदी स्तब्ध होती. फटका चांगला होता, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय फटका फसला, त्या ठिकाणी सौद आला, त्यानं मात्र झेल कॅरी केलं. पहिली विकेट आली आहे धोत्रे टीमची 63चा पाठलाग करत असताना 13 या धावसंख्येवरती. चांगला फटका ड्राईव्ह केलाय, अगदी आपण पाहताय बॅक टू द बॉलर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या फटक्यावरती देखील आपण पाहताय या ठिकाणी फक्त सिंगल धाव इथून पाहायला मिळेल. षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहताय 63चा पाठलाग करत असताना धोत्रे टीम जाऊन पोहोचली आहे 1 बाद 14 या धावसंख्येवरती. 14 धावा मिळतात. 1 बाद. वैभवची विकेट या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण होती, ती विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहताय मुझक्कीर या गोलंदाजानं ती विकेट मिळवली आहे. चला एकत्रित येऊ नका, प्रत्येक षटकामध्ये आपल्याला फक्त 20 मिनिटांमध्ये 4 षटकं इथून कंप्लीट करायची आहेत. तुमची 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक फिल्डर तुमचा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. कॅप्टन याच्याकडे लक्ष असू द्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात आपण पाहताय त्या 14, 1 बाद 14. गणेश आणि त्याच्या साथीनं आता सुनील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फार चांगली स्पर्धा नमो चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. धोत्रे गाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी धोत्रे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेलेली ही मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसाचा विचार करायला गेलो तर अगदी सावले टीम टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला दामट टीम आपल्याकडनं भरपूर उशीर घेतला जातोय, आपल्याकडनं भरपूर वेळ घेतला जातोय. आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सकलेन हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे दुसऱ्या षटकाची. ऑन स्ट्राईक आपल्या हॅलो राऊंड विकेटने चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सकलेनं पहिला चेंडू इथून आपण पाहतोय सुनीलच्या विरोधामध्ये डॉट फेकला. 4 षटकांमध्ये 62 धावा बनवल्यात आणि त्या 63 धावसंख्येचा टार्गेट आहे. 63 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील निर्धाव आला.
ऑन साईडला हा देखील फटका आपण पाहताय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेट मध्ये, अगदी वेगाने आले त्या ठिकाणी अफजल आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग तेवढी चांगली फेके देखील आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती, एका धाबेने जास्त काही फरक पडणार नाहीये ते फिल्डिंग करणाऱ्या दामट टीमला, कारण की त्यांना देखील माहिती आहे मोठी टार्गेट आहे आणि अशा वेळी मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिंगल डबलने जास्त काही प्रभाव पडणार नाहीये, परंतु सिंगल डबल हा धावफलक वाढवण्याचं काम देखील करेल. फटका हवेमध्ये पाठीमागे फ्लाइंग स्लिपला आणखीन एक झेल टिपली जातीये. सलामीची जोड साखळी मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतीये. गणेशला देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. गणेशची विकेट देखील मॅच मधली महत्वाची होती. इथून जर का या 63 धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा होता यशस्वीरित्या, तर सलामीची जोड साखळीनं पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं होतं. सलामीच्या जोड साखळीमध्ये पार्टनरशिप बिल्डअप झाली असती, धावा जर का आल्या असत्या पहिल्या 2 षटकांमध्ये, तर या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग देखील आपल्याला होताना पाहायला मिळाला असता. परंतु अगदी सलामीची जोड साखळी मैदानाच्या बाहेर आली आहे. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश धोत्रे टीमचा आकाश आपण पाहत आहे. चिंचोली टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस साठी. ममदापूर टीम आपण देखील आपला या ठिकाणी कॅप्टन पाठवायचा आहे. आकाश आणखीन एक चांगला चेंडू, फार चांगली गोलंदाजी सकलेंची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत सकलेंच्या या षटकात समाप्त झालेत. 4 चेंडूंमध्ये त्याने 1 धाव खर्च केली आहे, 1 विकेट देखील त्याने मिळवली. 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळी अगदी पडल्यानंतर खाली राहिला, जमिनीला समांतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाकडे. समरण डिलिव्हरी, अगदी जमिनीला समांतर असा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. या षटकातील जर पाहायला गेले तर 1 चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 15. पाठलाग तुम्हाला करायचे 63 धावसंख्येचा, एक मोठा टार्गेटचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं फार गरजेचं राहील. आकाशकडे ती खऱ्या अर्थानं ताकद आहे इथून देखील मॅच फिरवण्याची. ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्प्या अखेर चेंडूने उचली घेतली, डोक्यावरून चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर वरून चौकार. आमची कुणालजी ठमके आपण व्यासपीठावरती या. कुणालजी ठमके चिंचोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. ममदापूर टीमचे कर्णधार आपण देखील यायचे टॉस साठी. मयूर ठमके आपण व्यासपीठावरती यायचं, आयोजक आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. मयूर ठमके. थँक्यू डीजे. चला ममदापूर टीमचे कर्णधार आपण यायचे लगेच. चिंचोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. तिसरा षटक आपण पाहताय अफजल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक यंग टॅलेंट दामट टीमचा आपल्याला हॅलो सुभाषजी रसाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत नमो चषक 2025 मध्ये. तिसऱ्या षटकाला होईल इथून सुरुवात. चिंचोली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. ममदापूर टीमच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. ऑन साइडला हा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अफजल आलाय आणि त्याच्यावरती सुनीलच्या बाट मधून हा फटका पाहायला मिळतोय. षटकार तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि अगदी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहताय धावा आता धाव फलकावरती 25 पाहायला मिळतात. या मोठ्या फटक्यांची इथून गरज आहे, खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे धोत्रे टीमला. ते मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे.
परंतु यावेळी चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर टाकला. अगदी अफजलला देखील माहिती आहे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथून फलंदाजाचा होते. त्याच्या राडारमध्ये चेंडू आले तर सीमारेषेच्या पलीकडे जातील, परंतु त्याच्या अगदी शरीरापासून थोडेसे दूर ठेवले ना कुठेतरी डॉट बॉल देखील येतील आणि तेच पवित्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाज अफजलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा ऑन साइडला फटका फसला हवेमध्ये. बराच काल चेंडू क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली त्याने पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट सुनीलला देखील परतावा लागताय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येते या धोत्रे टीमची. ममदापूर टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी चिंचोली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. फटका चांगला आहे यावेळी ऑन साइडला वाडिश लॉंगॉन मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून कंप्लीट होती. एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 26 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकातील जर पाहायला गेलं तर 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. धावा धावफलकावरती 26. एक षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय अफजल देखील. हा देखील फटका अगदी समोर टाकला होता, लॉप केलाय ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. वेगानं आले होते, वेगानं फेके देखील अचूक पाहायला मिळाली. 27 धावा धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. धावा धावफलकावरती 27. पाठलाग करायचा आहे 63 धावसंख्येचा. मोठं टार्गेट आहे, इथून मोठे फटके मारावे लागतील. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती 6 झाल्या गोलंदाजीसाठी. दामत प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब याच गोलंदाजाच्या नावावरती. तो 7 गोलंदाजीसाठी आपल्याला आता पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. 7 चेंडू 30 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आलाय अफजल. त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाले परंतु झेल ड्रॉप. झेल कॅरी करायचा होता, पुढे निघून आले. त्यानंतर चेंडू अगदी मागे गेला. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता 5 चेंडू 29 धावसंख्येची गरज. चला, ममदापूर टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी चिंचोली टीमचे संघनायक उपस्थित आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला, ताकदीचा वापर. चेंडू हवाई सफर, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा अगदी लांब वरचा हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज किरणच्या बाट मधून. 5 चेंडू 29 बनवायच्या होत्या. या चेंडू होते आला षटकार. आता येणारे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत तर 23 धावा. 4 चेंडू 23चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 4 मोठे फटके मारावे लागतील. किरण मध्ये ती गुणवत्ता आहे, किरण हे करू शकतो. किरण मोठे फटके मारू शकतो, परंतु समोर पाहायला गेले तर गोलंदाज देखील तेवढा साक्तीचा.
दामत प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचं किताब त्याच्या नावावरती होतं. फार चांगली कामगिरी दामत प्रीमियर लीग मध्ये आपल्याला 7 पाहायला मिळाली होती. खऱ्या अर्थाने सिरीज साठी देखील होता, परंतु अगदी 3 पॉइंटने मागे राहिला. बेस्ट बॉलरचं किताब त्याला मिळालं. तो गोलंदाजीसाठी त्याच्यावरती आक्रमण. यावेळी फुलर लेनचा ऑन साइडला टर्न केलाय चेंडूला. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. एकच जावेतून कंप्लीट होईल. येणारे आता 3 चेंडू आणि बनवायचे त्या 22 जावा. 3 चेंडू 22चं समीकरण. 63 धावसंख्येचं टार्गेट होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीच्या जोड साखलीनं खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये स्टार्ट चांगला मिळवून द्यायला हवा होता. जो स्टार्ट खऱ्या अर्थानं चांगला मिळवून दिला असताना तर मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी इथून झाली होती. या धावा सहजरित्या चेस झाल्या देखील असत्या, परंतु सलामीचे जे आघाडीचे फलंदाज आहेत त्यांनी मात्र नाराज केलं आणि तिथून मात्र ही टीम अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. एखादा खराब चेंडू आला त्याच्यावरती जर का मोठा प्रहार चढवला गेला तर ही धावसंख्या इथून देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये कित्येकदा हे कारनामे देखील झालेत, परंतु तो कारनामा या नमो चषक 2025 मध्ये पाहायला मिळेल का? 3 चेंडू 22 धावा. पुनश्च एकदा फुललेंचा चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये चेंडू चालला. त्या ठिकाणी आपण पाहतोय सौथ चांगली फिल्डिंग. एकच धाव. येणारे आता 2 चेंडू आणि 21 धावा बनवायचे आहेत. 2 चेंडू 21 धावा इथून बनवायचे आहेत. व्हाईट बॉल अभ्यंतर दाबली आहे. आता येणारे 2 चेंडू आणि आता इथून बनवायचे आहेत. 2 चेंडू 20 धावा. चांगला चेंडू. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता मॅच मधली बाकी आहे. 1 चेंडू इथून आता फॉर्मॅलिटी म्हणून 1 चेंडू इथून फेकला जाईल. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत आपली पकड अगदी मजबूत गोलंदाजी मधून करून ठेवली होती दामट टीम न. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 चेंडू बाकी आहे. चला ममदापूर टीमचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दोन्ही टीम दरम्यान टॉस करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सेकंड मॅच चिंचवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये ममदापूर. आणि इथून आपण पाहताय मॅच जिंकली आहे ती दामट टीम ना. हार्ड लक टीम धोत्रे. तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टीम दामत.